मी स्वतःला सोशल ॲनिमल मानतो. आपण नुसतेच माणूस नाही तर आपण सोशल ॲनिमल आहोत आणि आपली काहीतरी जबाबदारी आहे की आपण व्यक्त व्हायचं असेल तर केवळ आपलं लुटुपुटीचं आपलं दूध न व्यक्त करता आपलं सुख-दुःख न बोलता एक सोशल लेव्हलवरती काय आपल्याला हे मांडता येईल. जयंत पवारांनी माझ्यावरती पूर्णपणे विश्वास टाकला होता आणि मी 3 वेळा 3 पद्धतीने ते आदंत्र्य नाटक 3 वेगवेगळ्या रंगमंचावरती केलं आणि ते जयंत पवारांनी 3ही वेळा ते बघितलं आणि त्यांना ते दिल्लीचं जास्त आवडलं. दिल्लीच्या ह्याच्यामध्ये कारण त्याच्या मी काही शेवटी असा एक्सपेरिमेंट करून बघितलेला होता की नारायण सुरेंची जी कविता आहे गिरणीची लावणी त्या कवितेला आणि कनेक्ट केलं होतं नाटकाशी. तर मी आता जवळजवळ भारतामधल्या 8 ते 10 राज्यांमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील किंवा संस्थांसाठी मी नाटक दिग्दर्शनही करायला जातो आणि ऍक्टिंग वर्कशॉप घ्यायला जातो. नाही याचे विद्यार्थी खूप उथळ आहेत, ते फार डेस्कमध्ये काम करत नाहीत, हे खूप सपक विधान झालं. तुम्ही काम करा विद्यार्थ्यांमुळे तुम्हाला कळेल. कारण ते जेव्हा आयडियाज घेऊन येतात ना विद्यार्थी ते इतक्या नवीन असतात त्यांचं काय ठरवतात. हा त्यांच्यावरती प्रभाव खूप गोष्टीचा पडलेला असतो ते सुचतं. आजकाल इंटरनेटचा जगात जास्त प्रभाव पडतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना विचार करायची त्यांची इच्छा असते, त्यांना काहीतरी एक्सप्रेस करायचं असतं आणि ते जेव्हा ट्युनिंग जुळतं ना दिग्दर्शक म्हणून माझं आणि त्यांचं ऍक्टर म्हणून किंवा त्यांचं डिझायनर्स म्हणून मग त्याला मग एक चांगलं प्रोडक्शन तयार होतं. प्रत्येक डिरेक्टरचं वैयक्तिक काहीतरी स्वतःचं म्हणून वेगवेगळं बदल घडत असते. पण मला आधी मी त्याला परिस्थिती म्हणून घेतो. मी त्याला ती परिस्थिती सामाजिक परिस्थिती म्हणून असेल, आर्थिक परिस्थिती असेल किंवा मग मानसिक परिस्थिती असेल पण ती मला भेटली पाहिजे. मला असं वाटतं की मी नाटकाशी आधी माझी जोपर्यंत नाव जुळत नाही तोपर्यंत मी मग करण्याचं मग ते अकॅडमिक वर्क होतं. म्हणजे ते गव्हर्नमेंट जॉब तर नाही ना नाटक म्हणजे की बाबा 10 ते 5 आलंच पाहिजे आणि सही करून अंगठा लावला पाहिजे, संध्याकाळी जाता अंगठा डोळा दाखवला पाहिजे. की थिएटरमध्ये जे प्रोजेक्शन द्यावं लागतं पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत इथं ते द्यावं लागत नाही. कदाचित आता हा आवाज तुम्हाला आता मी जरा जपून बोलतोय कॉन्शियस झाल्यामुळे तू म्हटल्यामुळे, पण अदरवाईज नाहीतर आपण बेभानपणे बोलत असतो जणू काही थिएटरमध्ये बोलतो तसं बोलतो. आणि हे थिएटरच्या ऍक्टरना लक्षात येत नाही की स्क्रीन ऍक्टिंगसाठी आवाजाची पातळी काय असावी. हा टेक्निकल फरक आहे. पण इमोशन म्हणशील किंवा मनस्थिती म्हणशील किंवा सायकोलॉजिकल जर्नीचा जी तयारी करायची ती तयारी जी नाटकासाठी करत तशीच स्क्रीन ऍक्टिंगसाठी करत. दाऊद हुसेनचं उदाहरण दिलं की त्याला तिथं ती संधी मिळाली काम करण्याची, स्थानिक सिस्टमच्या प्रोसेसने काम करायची आणि त्यांनी करून बघितलं. तर हे संधी मिळणार पण आहे पण ती संधी उपलब्ध झाल्यानंतर मात्र ते तुटून पडणं आणि जोपर्यंत चांगलं अजून काम मिळत नाही तोपर्यंत करण्याचा पद्धत. पण जेव्हा चांगलं काम मिळेल तुम्हाला असं वाटेल की डेप्थ आहे. चांगलं कामाची पण व्याख्या नाही. चांगलं म्हणजे प्रसिद्ध होणार काम नाही, लीड रोल का असं नाही, जे काही मिळेल पण डेप्थ त्या ज्या रोलमध्ये आहे त्याच्यामध्ये खोलवर अभ्यास करता येण्याची शक्यता आहे. असं काम तिथं मग अगदी काम म्हणतो आपल्याला मग मागे पुढे बघू नका. ते एकलव्यासारखं मग त्याच्यावर फोकस करा. तुम्ही जोपर्यंत कॅमेरासमोर स्टेजवर दोन्ही अर्थाने म्हणतो म्हणजे कॅमेरासमोर हे त्याच मीडियमसाठी म्हणजे काय डिजिटल मीडियमसाठी आणि स्टेजवर लाईव्ह रिस्पॉन्स मिळण्यासाठी तुम्ही जर कामच करत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव त्यातून आम्हाला चांगल्या भूमिका तरच मिळतील ना. चांगल्या भूमिकेची वाट बघत बसतात तर कधीच भूमिका मिळत नाही. त्यामुळं काम करत राहिलं पाहिजे. भले कुठल्याही प्रकारचं काम असो, छोटी भूमिका असो मोठी असो, कुठलाही मीडियम असो. हा रिअलिस्टिक तर काय कोणी करतं असं अजिबात नाही. उलट मी तुला आता सांगू शकतो खात्रीनं की भारतामध्ये महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये सुद्धा रिअलिस्टिक म्हणजे प्युअर रिअलिस्टिक आपल्याकडे काय सुविधाजनक रिअलिस्टिक म्हटलं जातं. हा वास्तववादी नाटकाला घेतात वास्तववादी नाटक पण ते सुविधाजनक करतात. म्हणजे ऑडियन्सला प्लेइंग फॉर गॅलरी पण मध्येच येतं काहीतरी मेलोड्रामा पण त्याचा कधी कधी होतो. आपल्याकडे कमर्शियल थिएटरमध्ये बघणं खूप मिक्स असतं. म्हणजे विजयाबाई मेहतांनी ज्या पद्धतीनं त्या कमर्शियल थिएटर मध्ये त्यांनी वाडाची बंदी आणलं होतं नाटक पण त्यांनी काही कुठले कॉम्प्रोमाइज नव्हते केले त्यासाठी. अगदी कास्टिंग पासून ते प्रोडक्शनच्या म्हणजे त्याच्या पेस पर्यंत त्या नाटकाची गती इतकी संयत होती. ते त्या नाटक जसं एखाद्या शास्त्रीय संगीत आपण ऐकावं एक विलंबित राग ऐकल्यासारखं तसं ते नाटक घडायचं पण ते तेवढंच होल्ड करायचं. म्हणजे अजिबात असं वाटायचं नाही की अरे हे म्हणजे आपण अदरवाईज आता सुद्धा जे काही बघतो आता बरीचशी नाटकं कमर्शियल थिएटर किंवा जर आपण व्यावसायिक रंगमंचावरती म्हणतो खूप कॉम्प्रोमाइजेस करत लोकांचा जास्त विचार करतात की लोकांना ते कसं वाटतं आवडेल की नाही आणि मग लोक हसतील की नाही वगैरे ही खूप अशा इन्सिक्युअर याच्यामध्ये करतात की मला वाटतं ते चुकीचं आहे. म्हणजे त्यामुळे रिअलिस्टिक नाटकं लिहिलेली नाटकं निवडतात वास्तववादी पण करताना मात्र ती मेलोड्रामॅटिक करतात. अशी पण मी बरीचशी बघितली. तर त्या कॉन्टॅक्ट मी म्हणतो की तशी करणारी अक्षरशः बोटावर म्हणून आहेत की लोक त्यापैकी मी एक असेल की थरली रिअलिस्टिक करायचं म्हणजे त्याला मग जाणीवपूर्वक त्या गतीनं तो विश्वास ठेवायचा. जसं पार्टीसारखं नाटक रिअल टाइम प्ले आहे तर तुम्ही आता
महाराष्ट्र कल्चर सेंटर तर्फेच मी 2016 साठी केलं होतं. तर ते सुद्धा आम्ही ते नाटक त्यात एलकुचर सर सुद्धा म्हणायचे की विलंबित रागासारखं आहे, रागदारीसारखं आहे, की विलंबित याच्यात सुरू होतं स्वरात आणि मग पुढे पुढे ते मग द्रुतगतीत जातं आणि ते तसंच ते नाटकाचं पेस आणि ते रिअल टाइम प्ले असल्यामुळं एकदा सुरू झालेलं नाटक जवळजवळ 1.5-2 तासाला ते संपायचं. 1.5-2 तासाचं नाटक होतं, 1.5 ते 1.5-2 तास. तर ते कुठेही नाटक सुटायचं नाही किंवा विश्वसित व्हायचं नाही. तर ही जी ताकद त्यांच्या लिखाणात होती ती शोधणं माझं कर्तव्य मला वाटतं आपल्या दिग्दर्शनामध्ये. कारण आणि लोकांना नाटक आवडतात याच्यावर माझा विश्वास आहे. कारण माझ्या नाटकांना मी नेहमी बघितलेलं की लोक आवर्जून येतात बघायला. म्हणजे असं होत नाही की बाबा हे काहीतरी एक्सपेरिमेंट म्हणून केवळ बघत नाही, नाटक बघायला येतात लोक आणि त्यांना नाटक म्हणून आवडते. हे एक्सपेरिमेंट जे तुला म्हणतो एक्सपेरिमेंट स्पेशियल लेवल म्हणजे स्पेशल म्हणजे ज्याला आपण स्पेसेस ओरिएंटेड खेळलेले, बरोबर आहे, अभिनयात पण केलेले. पण ते करत असताना माझ्या डोळ्यासमोर ऑडियन्स असतोच, पण म्हणून ऑडियन्सला प्लीज करायला जात नाही, त्याला एंटरटेन करायला जात नाही. मी खरं कन्सिडर करतो पण एंटरटेन करत नाही. एंटरटेन करायचं म्हणून नाटक करत नाही, कारण मी स्वतःला पहिला ऑडियन्स मानतो. जर नाटकाचा मीच पहिला ऑडियन्स असेल, म्हणजे मी इतके दिवस बघतोय, सलग तालीम दररोजची बघतोय, तर मीच ते बघत असताना जर मला ते भावलं तर लोकांना भावेलच की, असं माझं एक त्याला प्रामाणिक विश्वास आहे. आणि मला तसा विश्वास मिळाला. पण म्हणजे असं कधी झालं नाही की मला काहीतरी वेगळंच वाटतंय आणि लोकांना काहीतरी वेगळंच वाटतंय. असं एकच मी नाटक केलं होतं खूप पूर्वी, अगदी पासआउट झाल्या त्या काय म्हणतात ती एक खुमखुमी असते ना पासआउट झाल्या, जसं आता तू पण आता तुझं पासआउट झालं तर तुला पण ते एक पहिलं एक दुसरं वर्ष असताना ते असं असतं की करून दाखवायचं वेगळं. आणि त्यावेळेला मी असं वेगळं करून दाखवण्याच्या नादात एक नाटक निवडलं होतं कोण मारा नावाचं, अरुण नाईक यांनी लिहिलेलं. मूळचं नाटक आहे लार्गो डिसोलाटो, ते चेकोस्लोवाकियन लेखक आहेत, त्यांचं नाटक आहे. तर सांगायचं काय की ते नाटक जेव्हा मी करायला घेतलं ते पूर्णपणे ते ॲब्सर्ड नाटक होतं. म्हणजे त्याला काहीच प्रमाणात रिअलिस्टिक सीन, आता आळेकरांचं नाटक असं की ऍक्टिंग स्टाईल काय रिअलिस्टिकली करू शकत, पण त्यातले सीन तसे होते, ते माणसातले तर म्हणजे त्या वेटिंग फॉर गॉड सारखं नव्हतं ते नाटक, हा अगदीच ॲब्सर्ड नव्हतं. पण हे नाटक मात्र तशा पद्धतीचं होतं आणि मला तो उत्साह होता की आपण हे एक्सप्लोर केलं पाहिजे, हे एक्सपेरिमेंट केलं पाहिजे. त्यात मी इतके वेगळ्या प्रकारचे 2-3 एक्सपेरिमेंट केले. मुवमेंट पण होती त्यात, रिअलिस्टिक ऍक्टिंग होती, पण त्याच्याबरोबर मग स्लाइड्स होते, स्क्रीन शो होता, असं बरंच काही केलं, डान्स होता. आणि ते सगळं केल्यानंतर असं जाणवलं की आपण खूप असं एकत्रित सगळी मिश्र काहीतरी सगळं जे काही शिकून आलं ते सगळं करून बघायचं अशा नादात करून बघितलेलं आहे आणि ते वर्क होत नाहीये. आणि ते मला प्रयोग ज्यावेळी प्रयोग झाला त्याच वेळा मला लक्षात आलं, काही जणांना खूप आवडलं आणि काही जणांना अजिबात नाही आवडलं. आणि मला ज्योतिताई आल्या होत्या बघायला, ज्योती सुभाष, आणि उपेंद्र पण आला होता. तर मला दोघेही मला म्हणाले की अनिरुद्ध, तुला एवढी का घाई आहे की एकाच नाटकात सगळं नाही दाखवायचं, एकाच नाटकात एवढं का तुला व्यक्त व्हायचंय, जरा वेळ घे, स्वतःसाठी वेळ घे, आताच पासवर्ड झालं. हा तेच होते ना रे. आणि त्यावेळेला मी भारावर आलो की अरे हा, आपण हे असं गडबड करू चालणार नाही आपल्याला. आणि मला तो जो सूर मला मिळाला किंवा ती जी एक सेल्फ कॉन्फिडन्स आपण म्हणतो की हा ते नाटकाचा नस गवसणं म्हणतो ना, ते मला तू वेडा कुंभार. आणि सर जर ज्योतिताई आणि उपेंद्र सर नसते आले, त्यांनी सजेशन नसते दिलं त्यांनी, आणि ते कदाचित माहिती नाही अजून हे जे वेळीच थांबलं माझं असं झालं, ते अजून काही वर्ष झालं. आणि कदाचित मी त्यात रंगलोय असतो. मला असं वाटलं सर आपण हे काहीतरी वेगळंच करतोय. आपल्याकडे आहे असं, मी असं नाव नाही घेणं त्यांचं, पण काही दिग्दर्शक असे पण आहेत की ते फॉर द सेक ऑफ एक्सपेरिमेंट करतात. मला असं वाटतं की एक्सपेरिमेंट जरूर करावा, पण ते नाटकाने तुम्हाला दिले पाहिजे ती प्रेरणा. तर नाटकाच्या लेखनात काय तुम्ही प्रेरित होताय, त्यातनं एक्सपिरियन्स सुचतो. बरेच जण काय करतात की नाटकावरती इम्पोजिंग करतात, की नाटक काहीतरी साधं असतं, पण त्याच्यावरती आपलं मला कधी कसा वेगळा दिग्दर्शक दाखवण्याच्या प्रयत्नात काहीतरी त्याचं एक अजूनच काहीतरी एक वैचित्र्यपूर्ण एक त्याचं प्रेझेंटेशन करतात, ज्याच्यामुळं होतं काय की ते त्या रमवाड होतात त्याच्यात. मी वेळीच सावध झालो खरं, टचवूड, की मी वेळीच जागा झालो खरं तर, की नाही आपल्याला आपलं म्हणून काहीतरी सापडलं पाहिजे, आपला फॉर्म काय. आणि मला हे मधल्याच्या काळात जे काही मी वर्कशॉप्स आणि सिनेमा करतो, मग ते 2002ला मी जे तुला म्हटलं तू वेडा कुंभार गेला, त्यावेळेस तो एक फॉर्म मला सापडला, गवसला. आणि त्याला वेळ लागतो रे, असं नसतं की तुम्ही शिक्षण घेतलं आणि लगेच 1-2 वर्षात तुमच्या हातात काही लागलं. मग त्याच्या मधल्या काळात त्यांनी अजून काही नाटकं केली होती, नाही असं नाही. आयलँड नावाचं नाटक मी मराठीत केलेलं होतं अथॉल्फी गॉड यांचं त्यावेळेला. नंतर अजून हे जसं तुला कोण मारा पण म्हटलं, लाईट्स आउट नावाचं एक नाटक केलं होतं. पण तो सूर मिळायला एक वेळ लागतो ना एक. आणि मग जेव्हा त्यानंतर मग पुढचं मग अजून धाडस करत गेलो, म्हणजे रिअलिस्टिक असत ते त्याच्यात एक्सपेरिमेंटेशन करत गेलो. निवडायची प्रोसेस काय होती, कारण तुम्ही खूप वेगवेगळ्या रायटरची वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करून बघितल्यात,
तर जेव्हा तुम्ही एखादं नाटक निवडता हो. तर त्याच्या मागे निवडायची प्रोसेस काय असते किंवा ते मोटिव्ह काय असतो? एकतर मला सोशल बॅकग्राऊंड आणि सोशल प्रॉब्लेम बद्दल काही बोलणं म्हणजे म्हणणं मांडणारी नाटकं मला आवडतात. मी शफात खान यांचं शोभायात्रा सुद्धा त्यासाठीच केलेलं होतं, गोव्याला केलं होतं ते नाटक. म्हणजे असं मी का म्हणतो, कारण त्या आता शफात खान यांनी खूप वेगळ्या पद्धतीने ते मांडलंय, ते सॅटायरिक केलं, पण तो आहे सोशल प्रॉब्लेम, पण खूप एक वेगळा त्यांच्या खुमासदार शैली त्यांनी ते नाटक लिहिलेलं आहे. मी तशा प्रकारचं सॅटायरिकल नाटकही काही केलेली आहेत सांग, किंवा तमाशा प्रधान एक नाटक केलं मधल्या काळात, सया भय कोतवाल. 2011 साली मला 2010 साली मला NSD ने मला प्रपोजल दिलं होतं की तुम्हाला फोक फॉर्म मध्ये तू काही नाटक डिरेक्ट करशील का. तर ते पण तोही इनडायरेक्टली तो त्यावेळेचा सोशल प्रॉब्लेमच होता की जे आपल्या गव्हर्नमेंट सिस्टीम बद्दल व्यक्त होणार ते अर्थात ते दादा कुंडकीनीच फार पूर्वी करून ठेवलेलं ते नाटक. तर ते मला आता बरोबर चपकल ते 2010च्या काळात मी ते करायचा प्रयत्न केला. सांगायचं असं की एकदम महत्वाचा मुद्दा हाच की काहीतरी एक सोशल काहीतरी आपण काही मी स्वतःला सोशल ॲनिमल मानतो. आपण नुसतेच माणूस नाही, तर आपण सोशल ॲनिमल आहोत आणि आपली काहीतरी जबाबदारी की आपण व्यक्त व्हायचं असेल तर केवळ आपलं लुटुपुटीचं आपलं दुःख न व्यक्त करता आपलं सुख दुःख न बोलता एक सोशल लेवलवरती काय आपल्याला हे मांडता येईल. आणि त्या हे गंमत अशी की रिअलिस्टिक फॉर्म आणि सोशल प्लेस यांचं खूप एकमेकांशी सांगड आहे की बरेचसे सोशल प्लेस हे रिअलिस्टिक फॉर्ममध्ये लिहिले गेलेले आहेत. यापैकी तुला अजून एक नाटक सांगतो, कबीरा खडा बाजार मे. हे नाटक मी मराठीत केलंय कोल्हापूरच्या ग्रुपबरोबर. प्रत्यय जो डॉक्टर शरद भुतडे यांचा ग्रुप आहे त्यांच्यासाठी मी कबीरा हे नाटक केलं. ते म्युझिकल फॉर्ममध्ये होतं, म्हणजे रिअलिस्टिक होतं पण म्युझिकल फॉर्ममध्ये होतं. जब शहर हमारा सोता है सारखं नाटक मी बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये केलंय, तेही म्युझिकल होतं. सांगायचं असं की एकतर हा एक ती ओढ असते मला त्यामुळे, आणि मला असं आतूनही वाटतं की हां आपलं काहीतरी म्हणणं असलं पाहिजे जे. आणि लेखक जर ज्या लेखकाचं मी नाटक वाचतो त्या लेखकाचं नाटक आपल्याला मला जर आतून वाटलं की अरे हां हे म्हणणं आपल्याला मांडता आलं पाहिजे, हे मला पण भावलंय नाटक भिडतंय आणि हे लोकांसमोर आलं पाहिजे, तेच मी नाटक घेतो. मी असं कधी मी असं कधीच केलं नाही की म्हणजे हे छोटे लेखक आहेत आणि मोठे लेखक आहेत असं कधीच केलं नाही. किंवा मला माझे काही बायोडाटा पण रेझ्युमे पण तयार करायचा नव्हता की म्हणजे अगदी स्पष्ट सांगायला लागत नाही, पण तेंडुलकरांचं नाटक केलं, आळेकरांचं केलं किंवा एकुणशे सरांचं नाटक केलं म्हणजेच मग हा किंवा आपला बायोडाटा असं नव्हतं. पण ते एकदा वास्तवात निवडल्यानंतर मग ह्या प्रकारची नाटकं सुचत गेली आणि ह्या लेखकांची नाटकं करायची संधी मला मिळाली आणि त्या लेखकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मला सगळ्यात म्हणजे आता आळेकर सर असतील किंवा एकुणच्या सर असतील त्यांनी माझ्या ते विश्वास ठेवला, मला नाटकं करू दिली. हेच गोष्ट आहे. जयंत पवारांनी माझ्यावरती पूर्णपणे विश्वास टाकला होता आणि मी 3 वेळा 3 पद्धतीने ते अधांतरे नाटक 3 वेगवेगळ्या रंगमंचावरती केलं आणि ते जयंत पवारांनी 3ही वेळा ते बघितलं आणि त्यांना ते दिल्लीचं जास्त आवडलं. दिल्लीच्या ह्याच्यामध्ये त्याच्या मी काही शेवटी असा एक्सपेरिमेंट करून बघितलेला होता की नारायण सुरींची जी कविता आहे गिरणीची लावणी, त्या कवितेला आणि कनेक्ट केलं होतं नाटकाशी आणि त्याच्यावरती एक सीन बसवलेला होता. तो त्यांना त्यावेळेला फार आवडला होता. तर हे म्हणजे हे आतून वाटलं तरच आपण करतो ना रे, म्हणजे ते तसं आहे. आता मिता की कहाणी होतो की त्यातही लेस्बियन एका मुलीचा तो प्रॉब्लेम आहे जेन्युइन. तर अदरवाईज मला काय वाटतं ना की केवळ आपलं रिलेशनशिप बेस्ड नाटक करणं किंवा केवळ आपलं एक फॅमिली ड्रामासाठी एंटरटेनमेंट ही असतेच आणि मला वाटतं ही सुद्धा एक एंटरटेनमेंट आहे. हा एक आपल्याकडे एक असं विनाकारण समज करून दिला की नाही हसलं म्हणजेच एंटरटेनमेंट होते आणि दुःखांत असलेलं नाटक किंवा सिरियस नाटक लोकांना आवडत नाही असं नाही. उलट लोक जास्त तन्मयतेने बघतात लोक. माझा तरी असा अनुभव की माझी नाटकं लोकांनी सिरियसली घेतलेली आहेत. असं कधी कोणी बोर झालं असं तरी मला कधी फीडबॅक नाही मिळालेला. आणि सर ते तुम्ही जे बोलला की तो खूप गैरसमज आहे की नाटक आपण करताना की जड नाटकं आहे ती किंवा आम्हाला कळत नाही, विचारप्रधान नाटकं आहे, सिंपल नाटकं. आता त्यातलं एक माझं खरं सांगतो, माझं एक राहिलेलं नाटक तुला सांगतो ज्यात विपुल महागावकरांनी स्वतः नंतर त्यांनी दिग्दर्शित केलं, उद्ध्वस्त धर्मशाळा. ते मला करायची खूप इच्छा होती, पण ती मी कुठल्या संस्थेतर्फे करू नाही शकलो. पण आणि दरम्यानच्या काळात 1-1.5 वर्षापूर्वीच विपुलने ते नाटक केलं. त्याचा मला आनंद वाटला की अरे हे नाटक इतक्या वर्षांत कुणाला तरी मनावर करावंसं वाटलं. फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं की ही विचारधन नाटकं झाली पाहिजे, कारण की थॉट प्रोव्होकिंग एंटरटेनमेंट हा नाटकाचा विषय आहे. नाहीतर मग करमणूक आपण बघतोच ना, रेळ बघतो, इतर सगळे वेगवेगळे फॉर्म आहेत, युट्यूब बघतो, काय आहे. पण नाटक हे असं माध्यम मला वाटतं की ते थॉट प्रोव्होक एंटरटेनमेंट देतं. म्हणजे त्याला मराठीत आपल्याला म्हणायचं झालं तर विचारप्रधान मनोरंजन तुमचं करतं. राईट सर. सर तुम्ही म्हणजे एक नाटक खूप वेळा करता, म्हणजे विरासत तुम्ही खूप वेगवेगळ्या 2 ते 3 वेळा केलेलं आहे. 2 वेळा केलेलं आहे किंवा अधांतर तुम्ही 3 वेळा केलेलं आहे. लोडेड्स आहे तसं जर मुंबई विद्यापीठ, नंतर आपलं
NST या 2 ठिकाणी ते नाटक, आणि आपल्या इथं पुण्यामध्ये पण ललित कला केंद्रासाठी पण तळघर पहिल्यांदा पुण्यात केलं, मग मुंबई विद्यापीठ आणि इकडे केलं. हा, तर ते एकच नाटक तुम्ही करतायत, तर ते करताना आधी जे नाटक केले ते नाटकाचं परत तिकडे काही तुम्ही एक्सपेरिमेंट नक्कीच. आता कसं सांगतो, म्हणजे हा मला बऱ्याच वेळा ठिकाणी प्रश्न असं विचारतो, कारण की बऱ्याच वेळा असं एक इम्प्रेशन जातं ना की अरे एकच नाटक हा 3 वेळा करतो. महापूर हे नाटक मी 3 एक वेळा केलं असेल. एकतर माझा तर मी कामाची पद्धती सांगतो, जसं मी नाटकाच्या कार्यशाळा घेतो अभिनय पद्धतीच्या, तसंच मी नाट्य दिग्दर्शनासाठी सुद्धा वेगवेगळ्या संस्था, शैक्षणिक संस्थांसाठी जातो. म्हणजे जसं तुविडा कुंभारपासून माझी भिंगरी सुरू झाली अशा पद्धतीने जाणे, तर मी आता जवळजवळ भारतामधल्या 8 ते 10 राज्यांमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील किंवा संस्थांसाठी मी नाटक दिग्दर्शन करायला जातो आणि ऍक्टिंग वर्कशॉप घ्यायला जातो. तर त्यामुळे होतं कसं की बऱ्याच वेळेला तिथे मला ग्रुपनीच मला मुलं मिळतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला ही मोठी नाटकं, म्हणजे मोठ्या कास्ट असलेलीच नाटकं मला शोधावी लागतात आणि ती फारशी लिहिली गेलेली नाहीयेत. त्यामुळे पण मला करावी लागली. पण ह्याच्यामध्ये एक मात्र मग मी भान बाळगलं की हे करतोय खरं, पण त्याची रिप्लिका नाही करायची. म्हणजे आजपर्यंत मी असं कधीच केलंय, मी स्वतःच कधी पाहत नाही. व्हिडिओ जरी शूट केलेला असेल नाटकाचं तरी ती DVD परत पाहिली जात नाही माझ्याकडनं. कधीतरी मी स्वतःच्यासाठी पण पाहिली असेल, कधी तर पाहिली असेल, पण पुढचं तेच नाटक पुन्हा करायचं म्हणून मी कधी DVD पाहत नाही. याचं कारण असं की मी स्वतः परत फ्रेश ठेवतो, कारण ती मुलं नवीन असतात, ती स्पेस नवीन असते. आता इथे कसा बदल होतो सांगतो. लो डेप्थचं तुला उदाहरण देतो. तळघर जेव्हा केलं तेव्हा आपल्या नामदेव सभागृहात त्या छोट्या खान याच्यात एवढं मोठं तर भव्य सेट आहे त्याचं करतात, तरी आता आम्ही एक आपले गरुड सर होते त्यावेळेला, त्यांनी सेट डिझाईन बरोबर केलं होतं, तर ते आम्ही क्रिएट केलं होतं. आता तिथून मग मला शफात सरांनी मुंबईला बोलवलं विद्यापीठासाठी, तिथल्या ड्रामा डिपार्टमेंटसाठी नाटक करायला. तर तिथं त्यांचं अंगणमंच, तिथलं अंगणमंच एक वेगळं आहे. तसं वरती बाल्कनी कशी असते, म्हणजे मोठं टेरेस असं, टेरेस रंगमंच आहे तो मोठाच्या मोठा, तर तिथे करायचं होतं आणि ते ओपन टू एअर होतं. आता तिथे मला, इथे जर मला साधारण काहीतरी 20-25 फुटाचं स्टेज मिळत असेल, तर तिथे मला अचानक एकदम 40 फुटाचं 50 फुटाचं स्टेज मिळालं. आता तेच नाटक मला त्याच्यावरती, आणि माझं सेटिंगच, मग मी काय विचार केला की इकडचं सेटिंग मी फॉलो केलंच नाही, तिकडं मग त्या पद्धतीने सेटिंग केलं तिथल्या एन्व्हायरमेंट प्रमाणे, आणि त्याप्रमाणे मग नाटकाचं ब्लॉकिंग पासून सगळं बदललं, सगळंच बदलतं, डिझाईन. हा, कॅरेक्टरायझेशनचा स्टडी झालेला होता तो कंटिन्यू होता. आता पुढची गमत जातो, पुढे जेव्हा मला NSD मध्ये संधी मिळाली 2015 साली नाटक करायची, तर तिथल्या फर्स्ट इयरसाठी मी नाटक केलं, आणि त्यावेळेस ते आता मला इकडे प्रोसिनियम पद्धतीने करून झालं होतं. म्हणजे एकतर्फा ऑडियन्स होता, पुण्यामधल्या अंगणमंचला प्रोसिनियम होतं एकतर्फा ऑडियन्स, मुंबईला थोडासा वलयाकार होता, असा गोलाकार ऑडियन्स होता, म्हणजे जवळजवळ 120 डिग्रीमध्ये असा ऑडियन्स होता, त्या अँगलने बघावा, मी तसं मध्ये बसवलं होतं. आता इकडे मला एकदम ब्लॅक बॉक्स मिळाला, बहुमुख जे रंगमंच तो मिळाला NSD मध्ये, आणि तिथे मग करताना आता पुन्हा मला नव्यानं त्या नाटकाचा नव्याने विचार करावा लागला, आणि मग मी ते पूर्णपणे परत सेटिंग बदललं सगळं अख्खं, आणि तिथे अक्षरशः तुला सांगतो की साधारण ते ब्लॅक बॉक्सची उंची जी आहे ना, ती साधारण 15 फुटापर्यंत आहे. 15 फुटाच्या पुढे मग लाईट डिझाईन आहे, लाईटचे तराफा येतात, ग्रिड ज्याला आपण म्हणतो. तर तिथून 15व्या फुटावरनं माझा ऍक्टर एंट्री घ्यायचा, वरनं उतरत अशी शिडी तयार केलेली होती, म्हणजे तो फील यावा की तळघरात उतरतायत. आणि ऑडिटोरियम पण मी असं असं काटकोनात 2 बाजूंनी केलं होतं की लोक असं वरून खाली बघायचे, तळघरात बघायचे नाटक, असं बघितलं जायचं नाटकाकडे. म्हणजे वरचा एकदम टॉपचा ऑडियन्स होता असं बघायचं, जसं जणू काय तो खाली ह्याच्यात बघतो असं. त्यामुळे तिथं पर्स्पेक्टिव्ह होतं. ते ब्लॉकिंग करताना मी वरती जाऊन बसायचो आणि ब्लॉकिंग करायचो. तिथं आधीच मी ऑडिटोरियम बांधायला, जसं मी सेट बांधायला सांगितलं त्यांना तसं ऑडिटोरियम पण करून घेतला आधीच. म्हटलं त्याशिवाय मला सुचणार नाही, मला ते तसं बघू देत नाटक, आणि मला तो फील द्यायचा लोकांना की ते तळघरात ही लोक राहतात म्हणजे काय राहतात, आणि ते नाटकच पूर्णपणे होती. आणि ते नाटक, त्या नाटकाचं लाईट डिझाईन सावती चक्रवर्ती यांनी केलेले होते, आणि ते नाटक फार, म्हणजे मला आतापर्यंतच्या माझ्या अनुभवात आणि कारकिर्दीमध्ये मला सगळ्यात मनापासून आवडलेलं नाटक माझ्या म्हणशील तर ते आहे. तर असे एक्सपेरिमेंट करायला लागतात. अधांतरचे पण असेच स्पेसेस वाईज चेंज झाले, बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये कधी कधी बदल करतो, कधी मी माझ्यासाठीच जाणीवपूर्वक जरा स्वतःला असा चॅलेंज करत राहतो, त्यामुळे मला ते फ्रेश वाटतं करताना. आता विरासत पार्ट 2 बद्दल पण तू सांगतो की सिक्कीमला मी केलेलं होतं हे नाटक, तिथे अत्यंत छोटं, म्हणजे किती छोटं असेल ते ऑडिटोरियम, तुला सांगतो की 12 फुटाचं डेस्क आहे त्याची, 15व्या फुटाला भिंतच आहे, 3 फूट बाहेर मागे चालायला तर लागते आपल्या जागा, त्याच्या पुढे म्हणजे 12 फुटापर्यंत होतं, आणि असं काहीतरी साधारण 20 फूट असेल. 2 खोल्या जरी करायच्या म्हणलं तर 10 फुटाच्या होत आहेत, अक्षरशः 8 फूट असं आणि असं 10 फूट डेप्थ असं करून मी त्या खोल्या बनवल्या, काय त्याचं सेटिंग बनवलं. तिथं तर खूपच समीप होतं ऑडियन्स, जवळ होता. आणि आता ते इकडे जेव्हा पुढे आपल्या फिल्म इन्स्टिट्यूटला जेव्हा करायची वेळ आली, तर इथला सुद्धा तो
मेन थिएटरचे ते त्याच्या मागे स्क्रीन आहे बघ. हो तिथे फार आता इथे 15 फूट होती तर तिथे 18 फूट होती. फार काय मला 3 फूट जास्त मिळाले. पण इथं मला सेटिंग करायला हे होतं कारण माझ्यावर आर्ट डिरेक्टर आशुतोष कविश्वर यांनी सेट डिझाईन केलं. तर यावेळेला मी त्यांना पहिलं नॉर्मली इथे आलं की एक काम करतो तुला आठवतंय जबाबदारी मी त्यांना मग मी बेसिक प्लॅन माझा असतो ग्राउंड प्लॅन पण सेट डिझाईन जे आपण म्हणतो ते त्यांना मग मी कारण ते स्वतः डिरेक्टर असल्यामुळं माझी पण इच्छा असते त्यांनी त्यांच्या अजून कॉन्ट्रीब्युट करावं. तर त्यांनी एक वेगळा सेट मला बनवून दिला आणि त्या सेटवरती मला नव्यानं नाटक परत केलं. त्यामुळे परत सिक्कीमचं नाटक इकडे रिपीट झालं नाही. त्यामुळे हा मी स्क्रिप्ट रिपीट करतो असं म्हणता येऊ शकतं. नाटक रिपीट म्हणजे मीच बसवलं नाटक मी रिपीट नाही करत. आणि हे तू वेगळ्या ठिकाणचे दोन्ही प्रयोग बघितलेस तुला ते लक्षात आणि जास्त चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग आणि मी ऑब्झर्व केलं तुम्ही जे आता जेवढं सांगितलं त्यामध्ये तुम्ही चॅलेंजेस स्वीकारताय. म्हणजे लोअर डेप्थ असेल की वरून इमॅजिन करणं सोपं आहे की आपण असं काहीतरी बनवूया किंवा विरासतचे मी सेट बघितले मी त्या कहाणीला पण किंवा टॅक्स फ्रीला पण विरासतच्या सेटचं तुला आठवत असेल पिरस मुद्दाम मी टाकलेले होते की अडथळे येऊ देत लोकांना असं वाटलं की असं त्या अडथळ्यात पण आपण घरामध्ये तसंच बघतो ना मध्येच एखादा पिलर असतो मध्येच एखादी चौकट असेल त्यातनं आपल्याला काय घडतं ते दिसतं. तो इंटेरियरचं एक्सटेरियर इंटेरियरचं पण मला फील द्यायचं होतं. असं पण मी जाणीवपूर्वक कधी कधी माझ्यासाठीच मी ते चॅलेंज आणि त्या इनडायरेक्टली मग विद्यार्थ्यांसाठी बनवून त्यांना पण त्याची मजा येते. ते पण म्हणतात की अरे हा आम्हाला हे जास्त या अशा प्रकारच्या सेट डिझाईन मध्ये आणि अशा प्रकारच्या नाटकाच्या अनुभवात काम करायला जास्त आनंद मिळतोय. मी मागच्या वर्षी विरसत 1 पण बघितलं 2 पण बघितलं. तर 1 मध्ये पण मला एक वेगळा सेट जो होता इंटरेस्टिंग होता. 2 मध्ये पण काय देवघर होतं. आता इकडे देवघर नव्हतं आणि इकडे दरवाजाच होता बाहेर काढला होता पुढे आपण म्हणजे आपण दिंडीचा दरवाजा बाहेर एकदम कॉर्नरला होता त्याचा एक वेगळा आणि त्यामुळे तो प्रभाच्या सीनमुळे तो सुचला खरं तर. अदरवाईज दरवाजा मी देणार नव्हतो पण प्रभाचा सीन जो आहे की ज्या तिला असं वाटतं की बाहेर जावं आणि दरवाजा बंद होतो आणि मला तो काळोखात जाणीव दाखवत होता. प्रत्यक्ष दरवाजा डिझाईन करू शकलो असतो म्हणजे आशुतोष कविश्वर पण म्हणाले होते की आपण करू शकतो त्याची काळजी करू. पण मला म्हटलं मला नकोय दरवाजा मला तो अंधार हवा आहे. आपण जेव्हा त्या दरवाजापाशी जातो दिंडीच्या दरवाजापाशी रात्रीच्या वेळेला तेव्हा जी भीती वाटते त्या दरवाजाची त्या स्पेसची ती भीती मला हवी आहे कारण ती मग प्रभासाठी म्हणजे प्रभाच्या कॅरेक्टरसाठी उपयोग होते. त्यातूनच तिला मग मरण येतं असं जे होतं. तर हे सगळं कसं असतं रे नाटक सेट डिझाईन वेगळं दिग्दर्शन वेगळं असं होत नाही. ते एक जीव आहे एकमेकात कुठं गुंतलेलं आहे. आणि लाईट डिझायनर्स मला म्हणजे जसं मी तुला म्हटलं समान अखातेने माझ्यासाठी जेव्हा लाईट डिझाईन वगैरे मला खरंच तो एक मोठा आनंद होता माझ्यासाठी. तसंच सावती चक्रवर्ती यांचा पण माझ्यासाठी अनुभव होता पुण्यामध्ये. तसंच अगदी मला तरुण मुलांमध्ये पण काम करायला आवडतं. जसं संकेत माझ्याबरोबर गेले काही वर्षाबरोबर काम करतो संकेत पारखे. तो सुद्धा काहीतरी नवीन आयडियाज घेऊन तो नवीन काहीतरी वेगळा विचार करतो. तो त्यालाही मग सुचतं एक्सपेरिमेंट्स आणि मग मला मी ते म्हणजे मी पण त्यासाठी तयार असतो की अरे हा मला हे हवं आहे तुझ्याकडे नवीन विचार. त्यांनी तुला आठवत असेल तो प्रभाचा जो सीन आहे पूर्ण तो कसा त्यांनी पूर्ण त्या अंधकारात म्हणजे लाईट डिझाईन त्यांनी अंधकारात केलं होतं. अंधाऱ्या ह्याच्यात त्यांनी शोधल्या होत्या इमेजेस की कंटूर लाईट असेल बॅकलाईट असेल त्याला आपण काय म्हणतो सिलेटी असेल अशा त्यांनी वेगवेगळे व्हिज्युअल्स त्यात क्रिएट केली होती. तर हे सुचायला सुद्धा एक ट्युनिंग लागतं ना. ते वेवलेंथ चांगले जुळत मॅच झाल्या आणि मला अशी लोक मिळत गेली हे मात्र. आता माझी दिल्लीत पण एक टीम आहे पुण्यामध्ये एक पण टीम आहे आणि मग अजून बाहेर वेगळ्या ठिकाणी की आणि नव्यानं मला हे सगळ्यात आवडतं काय तुझं मला जसं नवीन संस्थांबरोबर नवीन विद्यार्थ्यांबरोबर काम करायला आवडतं तसं मला नवीन डिझायनर्स बरोबर पण काम करायला आवडतं. त्यामुळे मी इतकं म्हणजे मी माझं कधी असं करत नाही. मी आता पहिल्यांदा मी आशिष देशपांडेला सिक्कीमला घेऊन गेलो कॉस्ट्युम डिझाईनसाठी. अदरवाईज मी इकडचं इथे काम करतो तिकडे करतो कारण की मग तिथल्या लोकांबरोबर काम करता येतो आणि माझा खूप स्वतःचाच वेलकमिंग अप्रोच असतो आणि तो खरं तर मला मी खरं क्रेडिट तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना दे कारण की तुमच्यासारखे विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवतात काम करतात ते फार महत्त्वाचं असतं. आणि मला सगळ्यात आनंद आज मला खरंच याचा आनंद आहे की मी फ्रीलान्स पद्धती काम करत जे आलोय त्याचा सगळ्यात आनंद हा आहे की प्रत्येक वेळेला मला नवीन विद्यार्थी मिळतात. म्हणजे हे जर रेग्युलर फॅकल्टी असतो तर मी दररोज आपलं तेच विद्यार्थी किंवा त्यांना माझा कंटाळा आला असता आपण असं म्हणू शकतो. पण इथं तसं होत नाही. इथं प्रत्येक नवीन इन्स्टिट्यूट असतं नवीन विद्यार्थी असतात आणि मग तो ताजेपणा असतो त्या उत्साहात त्यांच्याकडनं पण काही शिकायला मिळतं. ते पण त्यांच्या अशा नवीन वेगळ्या उत्साहात आणि वेगळ्या विचारामध्ये असतात आणि खरंच अभ्यास केलेला असतात. एक असा एक विनातडे कसं समज आहे की म्हणजे असं एक मला काही वेळा असं कॉमेडी जेव्हा ऐकतो मला असंच होतं की नाही याचे विद्यार्थी खूप उथळ आहेत ते फार डेस्कमध्ये काम करत नाहीत. हे खूप सपक विधान झालं. तुम्ही काम करा विद्यार्थ्यांमुळे मग तुम्हाला कळेल कारण ते जेव्हा आयडियाज घेऊन येतात ना विद्यार्थी ते इतक्या नवीन असतात त्यांचं काय त्यांना त्यांच्यावर ते प्रभाव खूप गोष्टीचा पडलेला असून ते सुचतं. आजकाल इंटरनेटचा जगात जास्त प्रभाव पडतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना विचार करायची त्यांची इच्छा असते त्यांना काहीतरी एक्सप्रेस करायचं असतं आणि ते जेव्हा ट्युनिंग जुळतं ना दिग्दर्शक म्हणून माझं आणि त्यांचं ऍक्टर म्हणून किंवा त्यांचं इथं डिझायनर्स म्हणून मग त्यावेळेला मग एक चांगलं प्रोडक्शन तयार होऊ शकतं. सर तुम्ही जेव्हा
थिएटर स्टुडंट सोबत काम करता आमच्यासारख्या, आणि फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये स्क्रीन ऍक्टर आहेत, ते स्क्रीन ऍक्टिंगचा कोर्स आहे, तर त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला काय कशा प्रकारे ते काम केलं जातं? खरं सांगू फार वेगळं नाहीये, कारण ती सुद्धा मुलं तिथे सिलेक्ट होण्याआधी काही थिएटर ग्रुप मधून आलेली असतात, किंवा जरी नसतील समज त्यांनी डायरेक्टली शॉर्ट फिल्म केले असेल तरी त्यांना अभिनय शिकण्याची एक आवड असते म्हणून ते आले असतात, बरोबर आहे. त्यामुळे ती सरेंडर होण्याची एक हे असते, ज्यांच्यात नसते त्यांना मग आणावं लागतं ताळ्यावर, की बाबा तू आता तुला ऍडमिशन मिळेल म्हणजे तू पासआउट नाही झालेला अजून. काही जण असतात एखादा दुसरा विद्यार्थी असा हाती लागतो आपल्या, की तो की त्याला असं वाटतं की आपण जणू काही जग जिंकलो आणि पासआउट, म्हणजे आता अभिनय आता आपल्याला एक ऑफर यायची कमी आहे आणि आता आपण स्टार तर तसं नसतं. पण हे मला तर मी असं फार रेअर कधी देते एखाद्या विद्यार्थी समोर येतो. आता बरेचसे विद्यार्थी मी असंच बघितले की त्यांनी शिकण्याचीच त्यांची तयारी असते. तर तिथे काय होतं की तिथे एक चांगली गोष्ट काय झाली तुला सांगतो, ज्या वेळेला हा कोर्स नव्याने डिझाईन झाला परत, म्हणजे 2005 साली जेव्हा सुरू करण्यात आला, तर नसरुद्दीन शाह सर, बेंजामिन गिलानी सर आणि रवी वासवानी सर त्यावेळेला पहिले एचओडी ते होते या कोर्सचे. आता नव्याने कोर्स झालेला सुरू झाला कोर्स. त्याचे सांगायचं काय की नसीर सरांचा त्यावेळेला आग्रह असा होता की भले ये स्क्रीन एक्टिंग कोर्स है लेकिन यहाँ पे भी थिएटर होना चाहिए, यहाँ फर्स्ट ईयर में एक प्री प्रोडक्शन होना ही चाहिए. आणि सुरुवातीच्या काळात बजाज सरांनी नाटक काही डिरेक्ट केले, त्यानंतर मग महेश दत्तानी यांनी नाटक डिरेक्ट केलं, नंतर मला ते बोलवायला लागले, मग माझ्यावर अजून काही दिग्दर्शक येतात. तर सांगायचं काय की तो डिसिजन मला आजही योग्य वाटतो. त्यावेळेला नसीर सरांनी घेतलेलं, म्हणजे किती दूरदृष्टी होते बघ त्यांची, की त्यांची अशी इच्छा होती की भले तो पुढे जाऊन सिनेमात का काम करणार किंवा सिरियलमध्ये करेल, सिरीजमध्ये करेल, पण नाटकाचा तरी अनुभव एका तरी घेतला पाहिजे, जेणेकरून त्याला नाटकाची एक ते तिथून खरं सुरुवात झाली शिक्षण अभिनयाची. आणि त्यांना फर्स्ट इयरमध्ये फक्त नाटकच नाही तर काही थिएटरचे इनपुट पण दिले जातात, म्हणजे कलरी पायतू असेल, कुडी एकटम असेल, अशा प्रकारचे पण इनपुट्स त्यांना मिळतात. तर मला ही खूप चांगली गोष्ट वाटते की त्यांनी NSG प्रमाणेच FTI पण कोर्स डिझाईनमध्ये थिएटरला पण एक त्यांनी जागा दिलेली आहे. राईट सर. थिएटरच्या एज्युकेशन ऍक्टर सोबत काम करताना त्याचे एक अभिनय ऍक्टर बाहेर काम करून कधी अभिनयाची तयार झालेले असते, तो अडकलेला असतो कशामध्ये तरी, आणि तुमचं एका फॉर्मचं नाटक क्लिशे पॅटर्न मध्ये अडकलेला असतो, आणि तुमचं एका फॉर्मचं नाटक असतं, तर तुम्ही ऍज अ डिरेक्टर म्हणून त्याला प्रोसेस काय देता किंवा काय? त्याच्यामध्ये मग मी तेच तुला म्हटलं जसं की इम्प्रोव्हायजेशन करणं, एक्सरसाइज करणं, त्याला मोटिवेट करणं, विचार करायला भाग पाडणं. कारण की त्याला फॉर द ऑडियन्स तुला करायचं नाही हे पहिल्यापासून त्याला जागा करणं, की तुला हे प्लेइंग फॉर द गॅलरी करायचं नाहीये, तुला तुझ्यासाठी करायचं आहे. सच्चेपणा तुला तुझ्या अभिनेता तुझ्यासाठी शोधायचा आहे. तो आनंद मिळालाच तर लोकांना मिळणारच आहे याच्यात विश्वास ठेव. आणि त्याला ते बळ दिलं की मग तो आपल्यापण हळूहळू सरेंडर व्हायला लागतो. आणि सरेंडर आफ्टर कोणाला होत असतो, तो स्पेसला सरेंडर होत असतो, त्या स्टेजला सरेंडर होत असतो, तो काही कुठल्या दिग्दर्शकाला होत नसतो. मी ह्या गोष्टीच्या अत्यंत विरुद्ध आहे आणि आजपर्यंत मी ते कधी करू दिले, तुलाही आठवत असेल, मी कधी कोणाला पाया पडू देत नाही. आणि हे काय होतं तिथूनच करते एक चुकीच्या पद्धतीची गुरु शिष्य परंपरा आपल्याकडे एक यायला लागलेली आहे. राईट. पूर्वी एक काळ होता तो काळ होता. आत्ताच्या आपल्या काळामध्ये विचारांची देवाणघेवाण करायची असेल तर आपण जसं एकत्र समपातळीवर बसू तसंच असलं पाहिजे असं मला वाटतं. अदरवाईज घडतं काय की बऱ्याच ठिकाणी असं पण होतं की डिरेक्टर स्वतःची जागा वेगळी त्याला हवी असते आणि ती इथून तो सुरू करतोस की त्याला हवं असतं की त्याचे पाया पडावं आणि मग पुढे जावं. पण त्याच्यामुळे मग काय होतं की त्याच्यामुळे ऍक्टर वेगळ्या अर्थाने तो त्या डिरेक्टरला सरेंडर होतो, तो त्या स्पेसला सरेंडर होत नाही. आणि मला ते कधी मी होऊ दिला नाही. तो विचार ऍक्टर होत नाही, तो विचार होता कारण तो प्रश्नच विचारत नाही डिरेक्टरला सरेंडर. आणि हे चुकीच्या पद्धतीने सरेंडर या शब्दाचा अर्थ खूप लोक बरेच जण ऍक्टर पण चुकीच्या पद्धतीने घेतात आणि डिरेक्टर तर थोपवतातच, हेही माझं ऑब्झर्वेशन आहे. तर मी ते कधी प्रामाणिकपणे सांगतो मी कधी ते होऊ दिलं नाही. मला असं वाटतं की ऍक्टरनं मला प्रश्न विचारत राहावं, अर्थात विचार करून विचारावेत प्रश्न, पण विचारावेत आणि त्याचा तो हक्क आहे. की त्याला अगदी परफॉर्मन्सच्या आधीपर्यंत सुद्धा त्यांनी विचारायला हरकत नाही. का? कारण की तरच त्याच्यात कधी कधी असं असतं ना की त्यांनी प्रश्न आहे मनामध्ये आणि विचारलाच नाही समज, आणि ऐन रंगीत तालमीनंतर विचारला तर तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि कदाचित तोच प्रश्न अजून 4 जणांच्या मनात असू शकतो. त्याच्यानिमित्तानं 4 जणांच्या प्रश्नांना वाचा फुटलेली असते, लक्षात घे. त्यामुळे मला प्रश्न विचारणारे विद्यार्थी उलट आवडतात. सर ब्लॉकेज तुम्हाला कधी झालं का? आपण क्रिएटिव्ह ब्लॉक होतो कधी कधी, नक्कीच होतो. त्यावेळेस काय नाही, त्यावेळेस कसं होतं सांगतो, कधी कधी ना काही सीन्सच्या वेळेला असं होतं की याचा तिढा, खास करून इमोशनल सीन्स असतात तेव्हा तो ऍक्टरला तिथपर्यंत नेऊन कसं न्यायचं ह्याचा तिढा सुटत नाही. कधी कधी मोठे ग्रुप सीन्स असतात समज, त्याचं कंपोजिशन करताना कधी कधी हे होतं, तर माझं ती रात्र मी जाऊ देतो. आणि मला हे आज काही मी त्यात काही असं हे नाही, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण मला पहाटे काही इमेजेस सुचतात असं मला एक जाणवलं. मी पहाटे झोपेतच असं जागा होतो अचानक आणि सुचायला लागतं काही ना काहीतरी, आपण असं करू किंवा नवीनच काहीतरी आठवतं, नवीनच काहीतरी सुचतं, हे याच्याऐवजी ह्या कॅरेक्टरला आपण असा करू बघू, सेट दिसायला लागतो
आणि मग मी पहाटे म्हणजे उठल्या उठल्या मग मी काहीतरी लिहून घेतो आणि ते वर्क होतं. असं एक माझा स्वतःचा अनुभव आहे. ते काही मला असं काही वेगळं सिद्ध नाही करायचंय. प्रोसेस आहे ती. म्हणजे मला असं जाणवलं की खूपच क्रिएटिव्ह ब्लॉक आला तर तो नकळत दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुटतो काहीतरी तिळा सुटतो. अच्छा, झोपेत तो विचार चालूच असतो. चालू असतो याचा अर्थ. आपल्या सबकॉन्शियस तो चालू असतो, त्यामुळे तो तिढा सुटतो हो. आणि तो नंतर मग ते जास्त क्रिएटिव्हली त्याचा उपयोग होतो. म्हणजे ते कळतं की हे आपल्याला सुचलं नव्हतं बरं का आधी, काल आपल्याला का नाही सुचलं असं होतं. राईट सर. सर तुम्ही सांगितलं ते की डिरेक्टरसाठी टेक्स्ट महत्वाचं आहे. डिरेक्टरने जे टेक्स्ट वर्स आणि बॅकग्राऊंड स्वतः पण काम केलं म्हणजे ऍक्टर्स बरोबर ऑन फ्लोअर टेक्स्ट टू सब टेक्स्ट. जेव्हा ऑन फ्लोअर नाटक याच्या प्रोसेसमध्ये असतं तर डिरेक्टर्स व्हिज्युअली बघताना काय त्याला महत्वाचं तुम्ही काय म्हणून स्वतःला की मला हे महत्वाचं आहे, हे इकडे लाईन नाही गेली पाहिजे तिकडे नाही गेलं पाहिजे, हा रस्ता महत्वाचा आहे माझ्यासाठी. उभं करताना मी पहिल्यांदा त्याला अशा पद्धतीने इमॅजिन करायचा मी त्या परिस्थिती म्हणून बघायचा प्रयत्न करतो. खरं तर ती परिस्थिती मी नाटक म्हणून बघत नाही. नाटकाचं कंपोजिशन म्हणून माझ्या मनात कधी नाटक येत नाही. मला ती परिस्थिती लक्षात यायला लागते आणि मग त्यासाठीच म्हणून मला हा अभ्यास करायची गरज भासते. सोशल बॅकग्राऊंड आणि इतर सगळे त्याची आर्थिक परिस्थिती असेल, इतर सगळ्या गोष्टी. पण त्याचबरोबर मग परिस्थिती एकदा म्हणून बघितली की मग मला त्यातला प्रसंग सुचतो आणि प्रसंगातून मग मला हळूहळू इतर नाटकातले इतर प्रसंग दिसायला लागतात. अच्छा. आणि तो प्रसंग वर मी जास्त डिटेल काम करतो आणि कधी म्हणजे मी त्यासाठी असंही करत नाही की सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाटक बसून असं करत नाही. काही नाटकांनी अशी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसवलं, कधी कधी एकदम तिसरा सीन पहिल्यांदा घेतो, त्याच्यावरतीच काम करतो आणि मग बाकीचा मग पहिला प्रसंग करतो. कारण पहिला प्रसंग नॉर्मली आपल्याकडे असं आहे की बरेचसे म्हणजे वास्तववादी नाटकामध्ये असं आहे की तो एस्टॅब्लिशमेंटसाठी इंट्रोडक्शन सीन असतो. तो बऱ्याच काही नाटकांच्या असं झालं की तो नंतर बसवलाय. आधी त्याचं कारण असं कारण की मला त्यातला मूळ नाटकातला गाभा काय, कुठल्या प्रॉब्लेमवरती ते नाटक बेस्ड आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी नाटकाशी जोडला जात नाही. मनाने जोडला जात माझ्यासाठी ते असं. आणि मी ते जोडला एकदा गेलो तो प्रॉब्लेम एकदा मला दिसायला लागला आणि त्यातली परिस्थिती सिरियसली घेता आली की मग मला कळतं की याचं एस्टॅब्लिशमेंट कसं. पार्टी मी तसा बसवलेलं नाटक. अच्छा. किंवा आधांतर पण तुला म्हटलं तसं की आधांतरचा दुसरा सीन आधी करायला घेतला आणि पहिला सीन नंतर बसवलाय मी. असं झालं म्हणजे दुसरा ऍक्ट रादर आपण म्हणतो. कारण दुसरा ऍक्ट एका दिवसाचा सलग ते याची पूजा आहे बघ ती घरामध्ये वर्षश्राद्धाची पूजा आहे, तर तो सीन आधी करायला घेतला आणि मग फर्स्ट सीन केलाय. त्याचं कारणच ते कारण की नाहीतर मग काही नाटकं मात्र जसं तू वेडा कुंभार असेल किंवा आता हे जसं वाडा चिरंजीव म्हटलं ती मात्र अशी त्या पद्धतीने बसवलेली आहेत. काय आपण म्हणत की जसं लिहिलं नाटक त्या पहिला सीन दुसरा सीन कारण त्याचा तिढा वेगळा होता तू वेडा कुंभारचा. कारण ते एवढ्या मोठ्या परिसरात 50 फुटी स्टेजवर करायचं होतं आणि एवढी पात्र होती, 18 ते 20 जण होते, तर त्यांना सामावून मला घ्यायचं होतं. त्यामुळे इंट्रोडक्शनच्या सीनमध्ये मला बराच वेळ लागला तो एक एस्टॅब्लिशमेंट सीन डेव्हलप करण्यामध्ये. तर हे मला वाटतं हे प्रत्येक डिरेक्टरचं वैयक्तिक काहीतरी स्वतःचं म्हणून वेगवेगळं बदल घडत असते. पण मला आधी मी त्याला परिस्थिती म्हणून घेतो. मी त्याला ती परिस्थिती सामाजिक परिस्थिती म्हणून असेल, आर्थिक परिस्थिती असेल किंवा मग मानसिक परिस्थिती असेल, पण ती मला भेटली पाहिजे. मला असं वाटतं की मी नाटकाशी आधी माझी जोपर्यंत नाव जुळत नाही तोपर्यंत मी मग करण्याचं मग ते अकॅडमिक वर्क होतं. म्हणजे ते गव्हर्नमेंट जॉब तर नाही ना नाटक म्हणजे की बाबा 10 ते 5 आलंच पाहिजे आणि सही करून अंगठा लावला पाहिजे, संध्याकाळी जाताना अंगठा डोळा दाखवला पाहिजे, तसा विषय नाही. विषय काय की आपल्याला नसेल तर मग मी बाजूलाही होतो की थांबू जरा आपण हवं तर. असं झालंय का? असं फार रेअरली कधीतरी झालंय. पण असं म्हणजे पण असं कधीच झालं नाही शक्यतो मी नाटक मी गिव्हअप केलं आणि नाटक सोडून दिलं असं नाही झालं कधीच. असं मला एकही नाटक असं आठवत नाही. मी कोणमारा सुद्धा नाटक मी पूर्ण केलं म्हणजे बघ ना की जे भले त्यात सगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स करून बघितले पण ते नाटकही असंच होतं. ते वेगळ्याच अर्थाने चॅलेंज होतं आणि ते प्रत्येक प्रसंगच वेगळ्या पद्धतीने लिहिलेला होता तो आणि त्याचा प्रसंग बसवतानाच ते त्याचा हे व्हायचा. पण तो मलाही मूर्खपणाचा वाटतो की असं ते इरेला पेटूनच ते नाटक केलेलं होतं. पण त्याच्याशिवाय म्हणशील तर कुठलंच नाटक असं माझं असं मध्ये सोडून दिलंय असं कधी झालं नाही. तर मला तो हे आठवलं, मी तर कहाणी करत होतो आपण सायकल शोधायची होती. तर तेच आता जे आपण बोलतो ना की ते नाटक ते वास्तववासी नाटक असल्यामुळे की ती सायकल किती महत्वाची आहे, तिचं महत्व मला ते कळालं. ते शोधायला एक तू अगदी पेठामध्ये इथे शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कुठे नारायणपेठ वगैरे दत्तवाडीत द्या आम्हाला छोटी वेगळी स्टोरी होती. अगदी पण ती सुद्धा असे काय ह्याच्यामध्ये पडलेली होती. हो, तशी घरात कोपऱ्यात लावलेली होती, घाण झाली होती आणि ते इमोशनली ते कनेक्टेड होते त्या. पण त्याचा अनामिकाला किती फायदा झाला बघ. ती जोडली गेली, तो बापू करणारा मानस जोडला गेला आणि त्यामुळे मी पण जोडला गेलो. आणि ती व्हिज्युअल इमेज असते रे. आणि माझं तेच असतं की मग परिस्थिती म्हटलं की मग सेट पण तेवढाच महत्वाचा आहे, प्रॉपर्टी महत्वाची आहे, माणूस महत्वाचा आहे, माणसाचं मन महत्वाचं आहे, त्या कॅरेक्टरचं मनस्थिती महत्वाची. आणि मी ते सगळं जपतो. मी माझ्या ऍक्टरच्या बाबतीत खरं अगदी मला असं बोलायचं झालं तर मी थोडासा पॉझिटिव्ह पण असतो. मला त्या प्रोसेसमध्ये असते जेव्हा ऍक्टर जेव्हा असतात तेव्हा ते अचानक किंवा प्रयोगात तू बघितलं असेल, प्रयोगात मी कुणाला भेटू देत नाही बाहेर, कुणाला येऊ देत नाही भेटायला, कारण की ते मग विचलित होतात
ते डिस्टर्ब होतात ऍक्टर, आणि मग ते असं छछोरपणा येऊ शकतो त्याच्यात, तो मला नको असतो. कारण की ऍक्टिंग ही काही मला स्विच ऑन स्विच ऑफ करण्याची प्रोसेस वाटत नाही. ती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, तर त्याला तुम्हाला काही वेळ बसावं लागतं स्वतः. त्यामुळे प्रयोग सुद्धा तू बघितले असेल, तू तर होताच मला साक्षीत माझ्याबरोबर, की तो प्रयोग करताना सुद्धा मी खूप ते वातावरण सगळं तो दिवस मी पूर्ण असा हे ठेवतो की ऍक्टर्सना ती सेरेनिटीचा अनुभव मिळाला पाहिजे, तो आत्मिक समाधान मिळालं पाहिजे त्यांना की आज आपण भूमिका करणार आहोत, याचा एक आनंद त्यांना मिळाला पाहिजे, आणि त्यासाठी माझे सगळे प्रयत्न चाललेले असतात. आणि तो आनंद प्रेक्षकांना मिळतो. मी प्रेक्षकांना बघितलेला आहे. विरासत आत्ता जे बघितलं त्यामध्ये ज्या प्रकारे आम्हाला आनंद मिळाला, जे नाटक बघितल्याचं म्हणून तो नाटक 3 तासाचं नाटक होतं, तरी सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत सगळे काही लोक उभं राहून नाटक 3 तास बघत होते. अरे वा. तर हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मला त्या नाटकाबद्दलच प्रश्न आहे की तुम्ही त्यामध्ये म्युझिक वापरलेलं आहे, वेगवेगळ्या इमोशन्स, वेगवेगळ्या वारकरी अर्थात ते सगळं भारतीय संगीत, क्लासिकल वेस्टर्न क्लासिकल काही नाहीये, वेस्टर्न नाहीये, पण पूर्ण भारतीय संगीतात वेगवेगळे प्रकार आहेत. माझा एक म्हणजे आधीचा विद्यार्थी, आता मित्र आहे माझा चांगला, तो सौरभ पोद्दार म्हणून, तोही दिग्दर्शक आहे, आणि तो जेव्हा मी नाटक करतो तेव्हा तो मला असोसिएट म्हणून मला तो विचारतो की सर मुझे आपके साथ काम करना है, मुझे आपकी प्रोसेस अच्छी लगती है. तर मी दिल्लीत जेव्हा नाटक करायला जातो NSD मध्ये, तेव्हा मी त्याला माझ्याबरोबर मी असोसिएट डिरेक्टर म्हणून घेतो. तर त्याला मग मी म्युझिकची जबाबदारी देतो, कारण त्याचं कान खूप चांगलं आहे. तो खूप त्याला इतकं काही त्याने ऐकलेलं, म्हणजे मी ऐकत असतो, पण मला सुद्धा माझं सुद्धा कमी वाटणार, पण हे आपल्याला ऐकायलाच कधी मिळालं नाही, असं तो काही नवीन शोध घेतो. तर हे सगळं म्युझिक, हा जो सगळा म्युझिकचा ट्रॅक आहे नाटकाचा, तो त्यांनी डिझाईन केलेला आहे, सौरभ पोद्दारने. अच्छा. तर हे जेव्हा विरासत हे झालं, तर तुम्ही जेव्हा वेगळ्या कल्चरमध्ये नाटक करता त्यावेळेस म्युझिकचे रेफरन्स हे असतात का, वेगळे रेफरन्सेस त्या कल्चर मधले? आता जसं आता रेझिन नसन हे पूर्णपणे अमेरिकन, आणि नुसतंच अमेरिकन नाही तर ते 1960चा जो अमेरिकन काळ आहे त्या काळातलं संगीत आहे सगळं. त्याच्यामध्ये काही रेबेलियस संगीत पण आहे, काही त्या काळातच आपण म्हणतो की ज्या प्रकारचं संगीत, एक विद्रोही संगीत पण यायला लागलेलं होतं, तर त्याचा पण अंतर्भाव त्यात केलेला होता. राईट सर. तर ते त्या ह्याच्याप्रमाणे, आता जसं रशियन नाटक केलं होतं लोअर डेप्स, तर त्याला मी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली होती की बाकी सगळंच पूर्ण नाटकाचं म्युझिक हे रशियन कॉन्टेक्स्ट मधलंच होतं, पण एक संगीत मी त्याचा ज्याला टायटल स्कोअर किंवा बॅकग्राऊंड स्कोअर आपण म्हणतो, थीम स्कोअर म्हणून खरं तर ते मात्र मी रविशंकर यांचं घेतलं होतं त्यांनी, आणि आता त्यांचं फिलिप ग्लास, हे त्या दोघांनी मिळून एक कंपोजिशन तयार केलेलं होतं, पॅशन या नावाचं कलेक्शन होतं. त्यातले काही पीसेस मला ऐकायला मिळाले आणि ते खूप मला जवळ वाटले. तर ते इतकं ते चपखल बसलं, म्हणजे मला एक तर आमच्या ग्रुपमध्ये मी ते नाटक बसवत असताना मी एक म्हणजे माझे कोरिओग्राफी त्या नाटकात एक छोटीशी होती, ती बसवायला रशियन एम्बसीमधून एक डान्सर, तिथल्या डान्स शिकवणारा एक शिक्षक आहे, त्यांना बोलवलं होतं, आणि त्यांनी आमचं कोरिओग्राफी केली होती त्या नाटकाची. त्या पण म्हणल्या की त्यांनी जेव्हा प्रयोग केला की हे संगीत असं त्यांना वेगळं नाही वाटलं, की अरे त्यांना वेगळं जरूर वाटलं असेल, कारण ते रशियन नव्हतंच नक्कीच, पण ते म्हणले की कुठे असं वाटलं नाही की हे आपण वाटलं. हां, ते इतकं ते मर्ज होऊन गेलं त्या संस्कृतीशी. सर मी सुहास दादाचा पण इंटरव्ह्यू घेतला, त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला सुहास शिरसाट, आणि मी अजून 2-3 लोकांचा घेतला, पूजा ताईशिकून, पूजा ठोंबरे आणि प्रसाद कुलकर्णी. तर त्यांनी ते म्हणले की अनिरुद्ध सरांचं वर्कशॉप केलं आम्ही, आणि तिथून एक वेगळी दिशा, अभिनयाकडे वेगळ्या प्रकारे बघण्याची, आणि आता आम्हाला स्क्रीन ऍक्टिंग करताना तर जास्त उपयोग होतोय. मला बरेच विद्यार्थी माझे शेअर करतात, ते मराठी, हिंदी भाषिक, साऊथ इंडियन काही विद्यार्थी आहेत. तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुमचं काय असतं की याच्या मुलांनी फोकस करावा, थिएटर आणि स्क्रीन हे वेगळंच आहे. हे बघ, अभिनय पद्धती जी आहे ना ती दोन्ही कलांना उपयुक्त आहे. करतात थिएटर आणि पुढे फिल्म मीडियम हे त्यातूनच पुढे आलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये आता काय जसं तिथे तू माईक जवळ लावलास बरोबर, तर हाच फक्त फरक आहे खरं सांगायचं तर, की थिएटरमध्ये जे प्रोजेक्शन द्यावं लागतं पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत, इथं ते द्यावं लागत नाही. कदाचित आता हा आवाज तुम्हाला आता मी जरा जपून बोलतोय कॉन्शियस झाल्यामुळे, तू म्हटल्यामुळे, पण अदरवाईज नाहीतर आपण बेभानपणे बोलत असतो, जणू काही थिएटरमध्ये बोलतो तसं बोलतो. आणि हे थिएटरच्या ऍक्टरना लक्षात येत नाही की स्क्रीन ऍक्टिंगसाठी आवाजाची पातळी काय असावी. हा टेक्निकल फरक आहे, पण इमोशन म्हणशील किंवा मनस्थिती म्हणशील किंवा सायकोलॉजिकल जर्नीचा जी तयारी करायची, ती तयारी जी नाटकासाठी करत आहे तशीच स्क्रीन ऍक्टिंगसाठी करत आहे. त्यामुळं जसं तू म्हटलं सुहास असेल, अनिता असेल किंवा हे इतर सगळे विद्यार्थी तुला फीडबॅक देतो, मित्र फीडबॅक देतात, तर त्यांना ते त्यामुळे जाणवत असेल. एकदा तुला आत्ताची तुला लेटेस्ट गोष्ट सांगतो, लापाता लेडीज आता सिनेमा येऊन गेला, त्याच्यामध्ये माझा एक विद्यार्थी त्यांनी भूमिका केली, त्याचं नाव दाऊद हुसेन. अच्छा.
जो प्रतिभाचा त्याला काय म्हणू की क्रश त्याच दाखवलेला आहे. हा चालतं लाईन मारतो असं म्हणतो. तर तो जो किती संयत भूमिका बघ त्याची, अत्यंत साठल केली त्यांनी. तो बिचारा असा सगळं तो मदत करतो असतो आपल्या त्या मेन प्रोटॅगनिस्टला मदत करत असतो. पण मोठी वेगळा पण त्याला पण प्रेम जुळतच नाही रे शेवटी. चला वाटते का वेगळी काहीतरी मुलगी धाडसी मुलगी आणि तो अलग त्या कानातच म्हणतो की आते रही आहे वगैरे. आणि तो शेवटी तो म्हणतो पण की नाही तो आप बोलो आप. तो मुलगा त्याची तुला गंमत सांगतो. जेव्हा तो शूटिंगसाठी म्हणून भोपाळला गेला, भोपाळच्या भागात कुठेतरी शूटिंग होतं म्हणजे भोपाळच्या जवळ. आणि शूटिंग त्या दिवशी मला एकदम अचानक 11 वाजता रात्री मला फोन आला. तर म्हटलं अरे दाऊदनी त्या रात्री कसं काय फोन केला. म्हणजे नॉर्मली सगळेजण इतक्या रात्री फार क्वचितच. म्हणजे एकच माझा विद्यार्थी आहे, तो खूप अपरात्री फोन करतो असं कधीतरी अचानक. तो म्हणजे अंकुर वाढवे आणि तो त्याला माफ आहे म्हणजे. आणि तो असा विद्यार्थी आहे माझा प्रिय विद्यार्थी की त्याला एकदम कधी कधी रात्री मध्यरात्री पण असं आठवण आली की तो फोन करतो, सर आठवण आली म्हणून फोन केला. तर असा तो अंकुर, तुला माहिती आहे अंकुर वाढवे आपला. पण दाऊद सुद्धा इतका उशिरा फोन केला. तेव्हा मी ट्रेनच्या प्रवासात होतो आणि मी पण असं खडखड ट्रेन वाजते, त्याचा आवाज क्या क्या कैसे दाऊद इतनी देर रात कैसे फोन किया करा. तो सर विशेष है तभी तो फोन किया, प्लीज मुझे आशीर्वाद दीजिए. म्हटलं की आशीर्वाद वगैरे ऐसे क्या बोल रहा है भाषा, मतलब नहीं बेस्ट लक तो दीजिए. म्हणा चलो बेस्ट लक किस बात की है. तो तिथे मला म्हटलं सर मैं लापता लेडीज के लिए सिलेक्ट हुआ हूँ और आज मेरा पहला शॉट है, तो मुझे आपकी याद आई, मुझे आपको मैं फोन करना चाहता था. मैंने सोचा की आपका आवाज सुनू, आपसे आशीर्वाद लो, फिर आगे बढ़ो. मला इतकं चांगलं वाटलं मनापासून. आणि त्याची तू भूमिका बघितलीस, तू फिल्म बघितलीस, तुला भूमिका आठवत असेल की ते एकूणच फिल्म फार सुंदर आहे ती. किरण राव यांनी फार सुंदरपणे डिरेक्ट केली. पण ती मुलं पण किती सादगीभरी मुलं आहेत, त्यातला तो एक. पण मला आनंद असा झाला की अरे जेव्हा असे विद्यार्थी जेव्हा कॉन्टॅक्ट करतात आणि ते म्हणतात की तुमच्या वर्कशॉपचा आजही आम्हाला उपयोग होतो, त्यावेळेला मनापासून आनंद वाटतो. राईट सर. मला वाटतं तेच आहे की तुमच्यामुळे एक तुम्ही दिशा स्वतःलाही दिली आणि तुमच्यामुळे खूप विद्यार्थ्यांना जे काहीतरी काम चांगल्या फील्डमध्ये जिथे थिएटर आणि फिल्म करत आहेत आणि शेप देत आहेत. मला शिक्षक म्हणून याचा खरंच मला मनापासून आनंद हाच वाटतो की आपण ज्या विद्यार्थ्यांबरोबर काम केलं असं. आणि फार पूर्वी जुने विद्यार्थी आहेत, FTIC पण आहे, NSD असेल, ललित कला केंद्र असेल, मुंबई विद्यापीठातले विद्यार्थी असेल किंवा अगदी साऊथ इंडियामध्ये सुद्धा मी आपल्या केरळच्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो, निनासम जातो, तिथले सुद्धा विद्यार्थी जेव्हा कधीतरी अचानक कॉन्टॅक्ट करतात आणि सर आता माझं हे प्रोजेक्ट आहे ना, हे जरूर बघा, हे बघू नका असंही म्हणतात. मग मी त्यांना म्हणतो असं तू आता म्हण, तू केलंस ना. खासून सिरियल मधले एक काम करणारे विद्यार्थी असं म्हणतात कधी कधी बघू नका, हे केलंय पण तुम्ही बघू नका. म्हणजे आता तुझ्याकडे चॉईस नाहीये, तू केलंयस आणि तू लोकांसाठी केलंय, त्यामुळे काळजी करू नको. अर्निंग काही असेल पण काम तर केलं पाहिजे, हे मला चांगलं वाटतं. की तुम्ही जोपर्यंत कॅमेरासमोर, स्टेजवर, दोन्ही अर्थाने म्हणतो, म्हणजे कॅमेरासमोर हे त्या मीडियमसाठी, म्हणजे काय डिजिटल मीडियमसाठी, आणि स्टेजवर लाईव्ह रिस्पॉन्स मिळण्यासाठी तुम्ही जर कामच करत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव, त्यातून आम्हाला चांगल्या भूमिका तरच मिळतील ना. चांगल्या भूमिकेची वाट बघत बसतात तर कधीच भूमिका मिळत नाही. त्यामुळं काम करत राहिलं पाहिजे, भले कुठल्याही प्रकारचं काम असो, छोटी भूमिका असो, मोठी असो, कुठलाही मीडियम असो. म्हणजे जसं आता तुमचा युट्यूबचं चॅनल आहे, शॉर्ट फिल्म करत राहा, काय छोटी छोटी नाटकं बसवा स्वतःसाठी, सोलो परफॉर्मन्स करा, काहीच नाही तर. आणि मग फिल्म आणि सिरियल आणि सिरीजची ती संधी मिळण्यावरती आहे, ते आपल्या हातात नाही आहे. पण हे करत राहायला पाहिजे. हे हा रियाज आहे मला वाटतं. हे जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत आपण म्हणजे मग आपल्या लोकांच्या लक्षातच नाही आलं तर काय, लोक तुम्हाला घरी बसल्यानंतर तर भूमिका शोधत येणार नाहीत. आणि हे आताचं फील्ड तर अजून जास्त. तुमच्या जनरेशनमध्ये काय झालं ना राहुल, की मीडियम खूप आहेत पण ॲव्हेन्यूज खूप आहेत, पण तेवढं स्ट्रगल पण आता वाढलंय, तेवढे मग कॉम्पिटिशन पण वाढले. आणि जोपर्यंत तुम्ही काम प्रत्यक्ष करताना दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही. बरोबर बोलतो. आमच्या वेळेला मीडियम कमी होतं पण मग लक्षात पण यायचं, म्हणजे एखादं नाटक केलं तरी लक्षात यायचं की हा व्यक्ती काम करतो. पण आता म्हणजे नुसतंच एक काम करून, दोन काम करून भागत नाही, तुम्हाला सतत कार्यरत राहावं लागतं. त्या दिवशी मला कधीच असं वाटत नाही की अरे हे काम का केलं, ते केलं, तसं नाहीये. करत राहायला पाहिजे. त्यातनं मग चांगल्या भूमिका त्यातनं मग जिथं संधी मिळेल ना तिथं सोनं करा. मी तर असं म्हणतो की तुम्ही माझं वर्कशॉप जेव्हा करताना जी काय कार्यशाळा अनुभव होता, जी काय एक्सपिरियन्स होता, त्या एक्सपिरियन्स कधीतरी तुम्हाला संधी मिळेल चांगली, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की या भूमिकेसाठी ही अभिनय पद्धती मी या प्रोसेसने मी काम करू शकतोय, काम करा. जसं मी आता दाऊद हुसेनचं उदाहरण दिलं की त्याला तिथं ती संधी मिळाली काम करण्याची, स्थानिक स्वस्त सिस्टमच्या प्रोसेसने काम करायची, आणि त्यांनी करून बघितलं. तर हे संधी मिळणार पण आहे, पण ती संधी उपलब्ध झाल्यानंतर मात्र ते तुटून पडणं आणि हे प्रोसेसनं विश्वास ठेवून काम करणं. अनितानी पण तसाच मला एकदा फोन केला होता, अनिता दाते आपली, की तिने जेव्हा वसंतराव देशपांडे ही मूव्ही केली, ती फिल्म झाल्यानंतर तिचा मला फोन आला की ती म्हणाली की सर मला फिल्म करताना मला जास्त तुमच्या वर्कशॉपची मला अजूनही आठवण येत होती
की तुमच्या वर्कशॉपचं मला खूप आत्ता मला जाणवत होतं की तुम्ही त्यावेळेला एकदम मॅजिक पासून हो. अगदी सगळ्या वेगवेगळ्या एलिमेंट्स बद्दल सांगायचं आणि आम्हाला मोटिवेट करायचं, हे आजही ते कुठेतरी आहे आपल्या वा. नसत. आणि हेच याच्यासोबत अजून काय पाहिजे. आणि मला वाटतं ही शिक्षण पद्धतीच अशी आहे रे, ही शिक्षण पद्धती असं नाही की काय शिकलो आणि प्रोडक्ट म्हणजे रिझल्ट दिला लगेच, असं इतकं हे नाहीये, तुरंत नाही, इन्स्टंट फूड सारखं नाहीये. ते तुमच्या झेनमध्ये ते मुरंब्यासारखं आहे, ते बसावं लागतं, आता भिजावं लागतं आणि कुठेतरी ते व्यक्त होतं. जिथे जे तुम्हाला संधी मिळते ना, मी एवढंच मात्र हा कॉन्फिडन्स मी देतो इथल्या सुद्धा विद्यार्थ्यांना, आताच्या सुद्धा, हो. की तुम्ही शिकत राहा. तुम्हाला हे माहित नाही तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला परत अशाच प्रकारचं काम मिळेल का नाही मला माहिती. तुम्हाला कधी सपक कामही करावं लागेल, काय ब्रेड अँड बटर किंवा आपण सर्वायवलसाठी, किंवा सुमार काम पण करावं लागेल कदाचित. जोपर्यंत चांगलं अजून काम मिळत नाही तोपर्यंत करण्याचा पद्धत. पण जेव्हा चांगलं काम मिळेल तुम्हाला असं वाटेल की डेप्थ आहे. चांगलं काम म्हणजे पण व्याख्या नाही, चांगलं म्हणजे प्रसिद्ध होणार काम नाही, लीड रोल का असं नाही, जे काही मिळेल पण डेप्थ त्या ज्या रोलमध्ये आहे त्याच्यामध्ये खोलवर अभ्यास करता येण्याची शक्यता आहे. असं काम तिथं मग अगदी काम म्हणतो आपल्याला, मग मागे पुढे बघू नका, ते एकलव्यासारखं मग त्याच्यावर फोकस करा. तर तुम्ही खूप मुलांसोबत काम केलेलं आहे, म्हणजे कितीतरी मुलांसोबत. अगदी खरं सांगायचं जातं म्हणजे तसं आता म्हणू शकतो म्हणून की आपल्या पुण्यापासून सुरुवात केली, त्या लेह लडाख, मणिपूर, मेघालय, नंतर खाली केरळ, तमिळनाडू, राईट. असं सगळीकडेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो. मजा आली सर. थँक्यू.